श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्रीराम. तर बघा, आवी गावावरनं आली, म्हणजे पहाटे पहाटे आली बरं का. 3:30-4 वाजता आली गावावरनं. हे गेलं ते घ्यायला हडपसरला. त्याच्यानंतर बघा काय काय आणलं. आम्ही पिशवी चेक करत होतो. त्याच्यानंतर बघितलं आणि त्याच्यानंतर बघा आंघोळीला वगैरे पाणी ठेवलं होतं. यावीचं आमच्या गावाकडचं नाही का, असं का सोन्याचं असं करतात नाही का, त्याला काय जिरामणी म्हणतात. हां, तर आवीचं आणलं होतं ना, ते मी घातले जरा वेळेसाठी. बघा मी कशी दिसते. त्याच्यानंतर दीदीला जायचं होतं, त्यांच्या शाळेत फंक्शन होतं. तर साडी, माझे कसं, माझी तब्येत जास्त आहे, त्याच्यामुळं तिला कोणतंच ब्लाऊज येत नव्हतं आणि तिच्या मापाची काही मी साडी आणली नाही. त्याच्यामुळं 7-8 साड्या घातल्या, पण ब्लाऊजमुळं काहीच बसत नव्हतं. शेवटी मग फायनली ही साडी घातले. मग ही ब्लाऊजला किती 3-4 पिना लावले, कसं तरी बसवलं. मग ही फसली, मग कसं तरी फिटिंगमध्ये ब्लाऊज बसलं. मग त्याच्यानंतर पिना लावून लावून बसवलं. मग साडी घातलं, कसं तरी ते गोंधळ होता होता 10:30 पावणे 11 वाजले बघा. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केले. त्याच्यानंतर मग उपास होता शनिवारचा, तुम्हाला तर माहिती आहे. मग स्वयंपाक केले. वांगं केलं, वांग्याची भाजी, रस्सा, आणि त्याच्यानंतर भेंडी केले. त्याच्यानंतर संध्याकाळचा तो टायमिंग गेला, जेवण उपास वगैरे सोडले मी. त्याच्यानंतर परत हनुमान भाईजींचं पाया पडायला गेलो तर मी दीदी तिघं गेलो होतो. त्याच्यानंतर तिथं म्हणजे नाही का महाप्रसादाचा कार्यक्रम होता. तर तिथं पण मग मी देवाचं पायावर पडले, भाईजींचं पाया पडले, शनी भाईजींचं पाया पडले. त्याच्यानंतर मग एकच ताट घेतलं आम्ही. मी 2 घास खाल्ले. हे बघा गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे, दर्शन घ्या तुम्ही. 2 म्हणजे जे तुम्हाला शूटमध्ये 2 घास दिसतात ना, तेच तेवढेच 2 घास खाल्ले मी. कारण मी ऑलरेडी उपास सोडून आले होते. मग प्रसाद म्हणून देवाचा नाही का 2 घास खाल्ले. आणि त्याच्यानंतर ह्यांनी पण थोडं थोडं खाल्ले. आणि त्याच्यानंतर आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं, मग घरी आलो. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.